तर आपण आता बघणार आहोत लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमवरचे क्वेश्चन. याच्यामध्ये दोन टाईपचे क्वेश्चन असतात. एक असतो तो व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि दुसरा काही इनइक्वॅलिटी व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जातं. तर जास्त वेळा जर आपण बघितलं, जर युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर आपण जुने बघितले तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा हे व्हेरीफाय दॅट इनइक्वॅलिटी अशा टाईपचे क्वेश्चन विचारले. पण तरी आपण सुरुवातीला हा जो बेसिक टाईप आहे व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हा टाईप इथं बघणार आहोत. तर याच्याने तुम्हाला कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होईल आणि पुढचं जे आहे नेक्स्ट टाईप जो आहे तो शिकायला मदत होईल. तर इथं प्रॉब्लेम असा आहे की व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन दिलेलं आहे आणि याचं जे लिमिट आहे म्हणजे एक्सचं जे डोमेन आहे ते 1 to 2 असं दिलेलं आहे. आता हे सेम जे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ते कसं दिसतं आपल्याला, हे फंक्शन आपल्याला एक्स वाय ऍक्सिसवर कसं दिसतं हे मी इकडं काढलेलं आहे. सो इथं तुम्ही बघू शकता वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर हा असा तुम्हाला कर्व इथं मिळतो आणि यावरती आपण काय करतो एक्स इक्वल टू 1 आणि एक्स इक्वल टू 2 याच्या मधला जो हा एवढासा पार्ट आहे ना हा आपण इथं अभ्यासासाठी घेतलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की हा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम सॅटिस्फाय करतो. तर आता ह्याची सोडवायची पद्धत कशी आहे, तर सगळ्यात पहिलं जे याच्यामध्ये आहे सोल्युशन मधली पहिली स्टेप आहे इज टू चेक द कंटिन्युटी. कंटिन्युटी चेक करण्याची ही पहिली स्टेप आहे. तर याच्यामध्ये आपण कंटिन्युटी कशी चेक करायची, तर हे जे आपल्याला दिलेलं डोमेन आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू जे आपल्याला इथं दिलेले आहे तर या व्हॅल्यू मधली कुठली पण एक व्हॅल्यू जर आपण इथं ठेवलं इथे ठेवली आणि जर याचा आन्सर आपल्याला इनडिटर्मिनेट येत असेल तर आपण त्याला म्हणायचं काय की हे कंटिन्युअस नाहीये. पण या दोघांच्या मधलं किंवा हे दोघं आपण कुठले यामधला कुठलाही नंबर जर आपण इथे ठेवला आणि आपल्याला रिअल आन्सर मिळाले तर आपण याला म्हणायचं दिस कर्व इज व्हॉट कंटिन्युअस. आता कंटिन्युटीसाठी आपण क्लोज्ड इंटरवल कन्सिडर करतो. क्लोज इंटरवल जो आहे आपण इथे बघू शकता याला क्लोज इंटरवल म्हणतात. याच्यामध्ये 1 आणि 2 या दोघांचा पण आपण समावेश करतो. ओपन इंटरवल जो आहे तो कर्व्ड ब्रॅकेटमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये बाउंड्री व्हॅल्यूज म्हणजे 1 आणि 2 आपण एक्सक्लूड करतो आणि त्याच्या मधल्या सगळ्या व्हॅल्यू कन्सिडर करतो. तर कंटिन्युटी ही चेक करण्यासाठी आपण मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे अशी कंडिशन चेक करायची. आता काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युटी कळते ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे कुठलाही पॉलिनॉमियल आहे तो कुठल्याही रिअल व्हॅल्यूजमुळे कधीच इन्फिनिटी होणार नाही. येते का लक्षात बघा. इन्फिनिटी होण्यासाठी याला काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरला एक्स इटसेल्फ हा इन्फिनिटी पाहिजे तरच हे एफ ऑफ एक्स जे आहे ते इन्फिनिटी होणार. पण तसं काही नाहीये. एक्सच्या व्हॅल्यू 1 आणि 2 म्हणजे रिअल व्हॅल्यूज आहे म्हणून कुठलाही पॉलिनॉमियल घ्या त्याच्यामध्ये रिअल नंबर टाकले रिअल आन्सरच मिळतं. पण एखाद्या फंक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे समजा इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स असतं समजा आणि डोमेनमध्ये तुमचं 0 असतं तर डिनॉमिनेटरला तुम्हाला 0 आला असता आणि त्याने काय झालं असतं की हा जो कर्व आहे तो इनडिटर्मिनेट किंवा इन्फिनिटी झाला असता आणि मग याला आपण म्हटलं असतं की इट इज नॉट कंटिन्युअस. कळालं. तर आपण इथं कंटिन्युटी चेक करताना इथे एक वाक्य लिहावं लागेल तुम्हाला. ॲज एफ ऑफ एक्स इज व्हॉट, ॲज एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल that's why it is continuous everywhere and therefore f of x equal to x square is continuous within 1, 2. हे असं आपल्याला इथे एक शॉर्ट स्टेटमेंट ऍड करायचंय. त्याच्यानंतर सेकंड जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण याची डिफरन्शिएबिलिटी चेक करतो. वेदर द फंक्शन इज डिफरन्शिएबल विदिन द गिवन लिमिट ऑर नॉट हे आपण इथं काय करतो चेक करतो. आता याच्यासाठी काय करायचं, सिंपल याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या डेरिव्हेटिव्हला रिप्रेझेंट करायची पद्धत असते एफ डॅश ऑफ एक्स आणि आता आपल्याला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय.
तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येतं 2x. का बरं असं? तर आपला स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स रेस टू एन, इथं मी ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युलेज लिहित जाईल. एक्स रेस टू एन म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी असतं एन एक्स रेस टू एन मायनस 1. आता या फॉर्म्युलानी आपण एक्स स्क्वेअरचं जर बघितलं तर हा 2 आहे, डोक्यावर आहे, तो पाठीमागे घ्यायचा आणि याच्या डोक्यावर काय करायचं, जे पण आहे नंबर त्याच्यामधून 1 मायनस करायचं, म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे 1. सो याचा आन्सर येते 2x. म्हणजे बघा डेरिव्हेटिव्ह तर पॉसिबल आहे आणि ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 1 आणि 2 मधला कुठलाही नंबर ठेवला तर इन्फिनिटी आन्सर येते का? तर नाही. याचा अर्थ काय आहे, हे जे फंक्शन आहे 1 आणि 2 मध्ये डिफरन्शिएबल आहे. तर याच्यासाठी तुम्ही एखादं स्टेटमेंट इथे ऍड करू शकता. ॲज f dash of x has real answers or real values, you can say real answers within a comma b or 1 comma 2. हा, इथं तुम्हाला ओपन इंटरव्हल कन्सिडर केला तरी चालतो, म्हणजे बाउंड्री व्हॅल्यू सोडून तुम्ही इथं कन्सिडर करू शकता within 1 and 2. therefore what f of x is what differentiable. f of x is differentiable within a comma b. हे असं तुम्हाला इथे स्टेटमेंट ऍड करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे, ॲज पर काय म्हणायचं आहे, ॲज पर therefore ॲज पर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम नुसार आपण काय म्हणू शकतो, f dash of c is equal to f of b. हे बघा स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला लिहिणं खूप आवश्यक आहे. f of b मायनस f of a अपॉन b मायनस a, असं तुम्हाला फॉर्म्युला इथे स्टँडर्ड फॉर्म्युला लिहायचं आहे. याच्यामधले व्हॅल्यूज बघा, f dash of x आपल्याकडे आहे तर f dash of c काय होईल बघा, f dash of c काय होणार बघा, x ला c ने रिप्लेस करायचं दोन्हीकडे. इथं c ने रिप्लेस केलंय तर इकडे पण c ने रिप्लेस करूया, मग हे होईल काय 2c असं होईल. तसंच इथं जो आपण a आणि b बघतोय पहिल्यापासून जे बघतोय त्याच्यावरून आपण इथे लिहू शकतो a इज इक्वल टू किती आपला 1 आहे आणि b इज इक्वल टू किती आहे, तो आहे 2. इजंट इट? आता ह्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण इथं पुट केल्या ह्या इक्वेशन मध्ये तर आपल्याला याचा आन्सर कसं मिळतं आपण पाहूया इथं. तर f dash of c is equal to 2c इथं ठेवूया आपण. 2 times c is equal to f of b म्हणजे f of 2 झाला इथं, हे लक्षात घ्या. f of 2 minus f of a is 1, so f of a is 1, f of 1 now. b minus a म्हणजे 2 minus 1. बरोबर. आता हे इक्वेशन लिहिल्यानंतर ह्याचा अल्टिमेट एम काय असतो की याचा आन्सर आपल्याला म्हणजे याच्यातून आपल्याला c चा आन्सर काढायचा असतो. तर म्हणून आपण याला परत लिहूया. 2c इक्वल टू काय होणार बघा, f of 2 म्हणजे बघा इथे f of x इज x स्क्वेअर, मग f of 2 काय असणार 2 चा स्क्वेअर है ना. 2 चा स्क्वेअर किती असतो मग 4 असतो, म्हणून इथं 4 येणार. मायनस f of 1 इज 1 चा स्क्वेअर है ना. f of 1 म्हणजे काय 1 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर किती असतो 1च असतो आणि डिवाइडेड बाय 2 मायनस 1 म्हणजे 1. आणि जर आपण c इथं बघायला गेलो तर हे बघा 4 मायनस 1 इज व्हॉट 3 अपॉन 1 नाही लिहिलं तरी चालतंय आणि हे 2 आहे ना इकडून इकडे घेऊ आपण, सो हे डिवाइडेड बाय 2 होणार. सो दिस इज नथिंग बट व्हॉट 3/2 म्हणजे काय असते 1.5. आणि आपण क्लिअरली बघू शकतो हा जो 1.5 आहे ना हा 1 आणि 2 च्या मध्ये येतो, बरोबर ना. 1, 1.5, 2 है ना. तर c जो आपल्याला इथं मिळालेला आहे अल्टिमेटली तुम्हाला काय दाखवायचं काय आहे इथं, हिअर c इक्वल टू 1.5 बिलॉंग्स टू 1,2 अँड हेन्स आपण काय म्हणायचं, हेन्स लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. तर अशा प्रकारचं सोल्युशन तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही करू शकता, व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. डिस्क्रिप्शनमध्ये काही क्वेश्चन बँक तुम्हाला भेटेल, तर ती क्वेश्चन बँक वापरून तुम्ही याचा आणखी प्रॅक्टिस करू शकता आणि याच्यावरती काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी इन द कमेंट. आणि आता जर हा सेम प्रॉब्लेम जर आपण इथं ग्राफवरती बघितला तर इथं तुमच्या लक्षात येईल की हा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट जर आपण एखाद्या स्ट्रेट लाईनने असा जोडला
तर याला हे बघा सी ची व्हॅल्यू किती आली 1.5 आले आणि याच्या करस्पॉन्डिंग जर आपण इथं बघितलं तर याचा स्लोप जो आहे ना तो सेम त्याच्यासारखा येतो. ओके, तर हे आपण ग्राफिकली असं समजू शकतो. हे काय काढायची गरज नाहीये, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथं काढलेलं आहे. तुम्हाला फक्त एवढं सोल्युशन अपेक्षित असतं. थँक्यू.